दंडवत. आजच्या सत्रामध्ये आपण संसरण या प्रकरणावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत. या संदर्भातली जी लीळा आहे ती डोमेग्राम या ठिकाणची आहे, उत्तरार्ध 441 क्रमांकाची. तथा संसरण निरूपण. माईभट्टांना स्वामींनी संसरण या प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. या आधीच्या लीळेमध्ये माईभट्टांना महावाक्याचं निरूपण आमच्या स्वामींनी केलं आणि तदनंतर एक दिवशी गोसावी माईभट्टाप्रती संसरण निरोपिले. माईभट्ट जे होते त्यांना प्रथम भेटीमध्ये डोमेग्राम या ठिकाणी बोध झाला, पूर्वीचं निरूपण झालं, हस्तीचा दृष्टांत सांगितला आणि त्यानंतर अनेक वेळा माईभट्ट जे आहेत ते स्वामींच्या सन्निधानामध्ये येत गेले. त्यांना जे जे काही प्रश्न होते ते प्रश्न स्वामींपुढे त्यांनी मांडायचे किंवा त्यांच्याकडे जी जी काही संग्रहरूप माहिती होती ती स्वामींपुढे मांडायची. मग त्याच्यामध्ये शंका व्हायचं, त्याचं समाधान व्हायचं. माईभट्ट स्वामींना काही आक्षेप करत असतील त्या आक्षेपाचं उत्तर आमचे स्वामी ब्रह्मविद्येच्या माध्यमातून त्यांना देत होते. असं होता होता माईभट्टांच्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हायला लागली आणि माईभट्टांबद्दल आमच्या स्वामींनी सांगितलेलं होतं की जया तया अर्थ आयताची असे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं निरूपण असो, माईभट्ट असे नव्हते की हे मला समजणार नाही की हे माझ्या डोक्यावरून जाईल. आपल्याला असं निरूपण ऐकण्याच्या वेळेस आपल्याला थोडंसं असतं की आपल्याला काही ज्ञान कळत नाही. खूप लोकांना असं असतं बरं का. जुने उपदेशी जरी असले तरी त्यांना असं ब्रह्मविद्या म्हटलं की ते म्हणतात ते आपल्या डोक्यावरून जाईल. मग त्यांना म्हटलं कीर्तन वगैरे आहे हा मग चालेल, म्हणजे मनोरंजनात्मक काही असेल तर मग चालतं. पण असं पूर्णपणे ब्रह्मविद्या म्हणून जर का सांगायचं म्हटलं तर त्यांना कंटाळा येतो किंवा त्यांच्या ते डोक्यावरून जात असतं. म्हणजे आपण कुठल्याही अर्थाला आपण आयते नाही आहेत. परमेश्वराच्या कुठल्याही जी काही विधी आहे, योग्यतादायक ज्या काही विधान आमच्या स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, परमेश्वरपैकीचं जे पण काय आहे थोडक्यात म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला आपण आयते नाही आहोत. म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रवचन जर का ठेवलं तर काय होतं की लोक कधी येतात, जेवणाच्या वेळेपर्यंत लोक पोचून जातात. म्हणजे निरूपणासाठी ते लोक आयते नाहीत, म्हणजे तयार नाही आहेत किंवा त्यांची ती मानसिकताच नसते. आणि म्हणून इतर वेळी आम्ही असं बघतो की काही लोक जे निरूपणाला येत नाहीत परंतु एखाद्याचा वाढदिवस जर का ठेवला तर ते सगळे लोक त्या ठिकाणी पोचतात. म्हणजे इतर कार्यक्रमांसाठी ते बरोबर पोचतात. म्हणजे हे निरीक्षण केलेलं आहे मी. परंतु निरूपण जर का ठेवलं तर मग पोचणं खूप अवघड होऊन जातं, येतच नाहीत लोक. म्हणजे हे काय आहे, आपण परमेश्वरीय कार्याला आयता असलं पाहिजे. ही प्रशंसा स्वामींनी माईभट्टांबद्दल केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं निरूपण असू द्या, ते वरवरचं निरूपण असू या सखोलचं निरूपण असो. अर्थातच माईभट्टांना जे स्वामींनी निरूपण केलेलं आहे काही काही ते आपल्यावर डोक्यानं जातं ते. कारण की माईभट्टांना थोडक्यात खूप काही समजत होतं. नुसती पूर्वी सांगितली आणि त्यांना समजलं, लगेच बोध झाला. आधी अर्थातच बोध हा त्यांच्या अधिकाराचा तो भाग आहे की तो पहिल्या प्रथम भेटीमध्ये त्यांना बोध व्हावा हो त्यांचा अधिकार आहे. आमच्या भटोबासांना 6व्या भेटीत बोध व्हावा हा त्यांचा तो तसा अधिकार आहे. महादाईसांना त्याच्याहीपेक्षा उशिरा बोध व्हावा अशा प्रकारे. तर या ठिकाणी माईभट्टांचे जे काही प्रश्न आहेत आणि त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते इतकं थोडक्यात आहे सगळं. म्हणजे प्रश्न खूप विश्लेषणात्मक नाही आहे. कधी कधी असं होतं की कोणीतरी आम्हाला प्रश्न विचारतात की बाबा त्या लीळेमध्ये नाही का ते, मग ते माईभट्ट येतात, मग ते स्वामींसमोर बसतात आणि मग ते स्वामींना बघतात आणि मग ते विष्णू. मी त्यांना विचारतो तुमचं प्रश्न नेमकं काय तेवढा सांगा. मग ते सांगतात हां ते प्रश्न असा असा आहे, अत्यंत संस्कृती छेद होय म्हणजे काय. म्हटलं हां मग तेवढाच प्रश्न करा. प्रश्न एकदम एवढा विश्लेषणात्मक नको. तुमच्या प्रश्नाला जर का उत्तर विश्लेषणात्मक मिळतं तर ठीक गोष्ट आहे, पण त्याचं विश्लेषण पण मी देताना अधिक करू नये. म्हणजे आवाजाचा स्वभाव नसावं. थोडक्यात तुम्हाला पण लक्षात येईल आणि कंटाळा येणार नाही ऐकताना आणि समजेलसुद्धा असं उत्तर असावं आणि प्रश्नसुद्धा असाच असावा. माईभट्टांचा प्रश्नही छोटाच असायचा आणि स्वामींचं उत्तरही छोटंच असायचं. म्हणजे त्यांना काही जास्त सांगावं लागायचं नाही. त्यांनी स्वामींनी सांगितलं की
सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, बस झालं, समजलं त्यांना काय समजायचं ते. त्याचं विश्लेषण करावं नाही लागलं. आपल्याला समजेल का ते? आपल्याला त्याचं विश्लेषण, बाबा मुंची जेना म्हणजे काय, किंवा ते दास्य मोचक म्हणजे काय, मग काही अजून प्रश्न असतील त्याच्यामध्ये, साकार म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, हे सगळं आपल्याला विश्लेषण करावं लागेल, ऐकावं लागेल, याचं तर कळेल. आणि खूपदा तर विश्लेषण ऐकूनसुद्धा काहीच समजत नाही. परंतु माहीम भट्टांचं तसं नाही. त्यांना नाही, ते दास्य मोचक, ते दास्य म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं विधी विधान, ते जर का केलं तर मुंचन होतं, असं काही सांगायची गरज नाही पडली. आणि त्याच्यामुळे माहीम भट्टांना निरूपण केलेलं सुद्धा कधी कधी आपल्या डोक्याहून जातं, लक्षात येत नाही काय. त्याच्यासाठी मग आपल्याला अधिकरणांची मदत घ्यावी लागेल वगैरे, अभ्यास ज्यांचं झालं त्यांची मदत घ्यावी लागेल. परंतु माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये बघितलं म्हणजे आपल्याला सांगायचा अर्थ हा आहे की एवढं सखोल जे आजच्या घडीला आपण जर वाचलं किंवा आपल्याला कुणी जरी समजून सांगितलं तरी आपल्या लक्षात येणार नाही, ती गोष्टीसाठी सुद्धा माहीम भट्ट आयतेच असायचे, म्हणजे तयारच असायचे. त्यांना नुसते वचनांचं निरूपण केलं तर त्यांना कळून जायचं. आणि म्हणून माहीम भट्टांना सुद्धा स्वामींनी अधिक सखोल प्रमाणात निरूपण केलेलं आहे. महादाई आहेत की त्यांनासुद्धा स्वामींनी खूपसं निरूपण केलेलं आहे. आणि आचार्यांवर तो मनोधर्म स्वामींचा होता, तर त्याच्यामुळे आचार्यांनाही बहुतसं निरूपण केलं गेलं. म्हणजे बहुतांशी सगळे निरूपण हे जे आहेत ते भटमुख्य करून अवघेसी निरूपिले असंच त्याच्यामध्ये येतं. म्हणजे भटोबासांना मुख्य ठेवूनच सगळ्यांना निरूपण केलं गेलेलं आहे. तर हे असे काही आयते जीव स्वामींच्या ठिकाणी आहेत. आयते म्हणजे ते स्वतःच तयार आहे, स्वामींना त्यांना तयार करावं लागत नाही की सत्संगाला या किंवा पाठांतर करा किंवा लीळा वाचन करा, स्मरण करा, स्मरणात लीळा आठवा, निर्हेतुक क्रिया करण्याकडे वाहू द्या, अशा गोष्टी सांगाव्या लागतात आपल्याला. पण त्यांना असं काही स्वामींना सांगावं लागलं नाही. तर असा एक एक निरूपणाचा क्रम स्वामींनी ठेवलेला आहे. त्याच्यात महावाक्य हे जे काही प्रकरण आहे हे सुद्धा स्वामींनी माहीम भट्टांना निरूपण केलेलं आहे त्याचं. कारण की परमेश्वराला निरूपण करत असताना सुद्धा समोरचा जीव किती अधिकाराचा आहे ते बघावं लागतं. कारण की स्वामी एकदम काहीतरी सांगून जातील आणि समोरच्याला काहीच कळणार नाही. प्रल्हादबाई सलामचे स्वामी देव निरूपण करतात, ती म्हणते देवा मला काहीच कळत नाही, देव काय आहे मला माहितीच नाही. आणि स्वामी एवढं काय सांगून जातात की देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, हे तर आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, अजून पण आपल्याला कळलेलं आहे का? आजसुद्धा आपण विशेषांना देव म्हणतो, प्रसादाला देव म्हणतो, स्थानाला देव म्हणतो, म्हणजे अजूनसुद्धा नाही कळलं. पण तीच गोष्ट स्वामींनी नंतर भटोबासांना सांगितली, भटोबासांना कळली. आपण प्रल्हादबाईसांच्या पण एक पायरी खाली आहोत. आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे. परमेश्वराचं निरूपण नेमकं कशावर आहे, काय विषय आहे, काय मांडायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही, तुमचंसुद्धा त्याच्यामध्ये चिंतन असलं पाहिजे. मार्गामध्ये पद्धत आहे की एकदा पोथी ऐकली की पोथी ऐकल्यानंतर परत जाऊन ती जी काही जाळी असेल, जाळी म्हणजे त्याला तुम्ही बॅच बोलता ना, 2-4 लोकांचा समूह, त्यांनी एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा मंथन करायचं की आजच्या याच्यामध्ये पोथीमध्ये काय होतं, मग हा विषय काय सांगितला, मग याला तर हे वचन बाधक आहे, नाही मग दुसरं सांगणार पण त्याला हे वचन पूरक आहे, असं सगळं चर्चा मंथन. आणि संध्याकाळी परत एक चिंतनी, सार्वजनिक चिंतनी असते. कुठल्याही पोथीच्या ठिकाणी चिंतनीला, पोथीला जेवढं महत्त्व आहे तेवढं चिंतनीला महत्त्व आहे. जर का तुमची पोथीला तुम्ही येत असाल, सोबतच तुमची चिंतनी पण होत असेल, तर तुमच्या त्या येण्याला एक थोडंसं चांगलं स्वरूप प्राप्त होईल. तुम्हाला ज्ञान तुम्ही जे काही घेतलेलं आहे त्याला एक चांगला आधार निर्माण होईल. अशा प्रकारे हे चिंतन वगैरे आहे. तर परमेश्वरसुद्धा निरूपण करत असताना समोर जीव कोण आहे त्यानुसार त्यांना ते निरूपण करत असतात. अशाच वेळी एकदा डोमेग्रामला असताना आमच्या स्वामींनी आचार्यांना संसरण या प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. मागच्या सत्रामध्ये आपण संहार या प्रकरणावर श्रवण आणि चिंतन केलेलं होतं. संहार या प्रकरणामध्ये एकूण 3 प्रकारचे संहार येतात. एक महासंहार आहे, एक कुठला अवांतर संहार, स्वामींनी सांगितलं अवांतर संहार ऐकू आते.
त्याच्यानंतर तिसरा कुठला येतो? युगांतीचा संहार येतो. आणि चौथा जो संहार आहे तो इथे सतत घडत असतो आपल्या आसपास, भेंडांचा संहार. म्हणजे वीट फोडणं, ज्या ज्या गोष्टी आपण एकत्रित आहेत त्याचं विघटन करतो, ते पण काय आहे? हा छोटा छोट्या प्रमाणातला हा संहार आहे. कुठे बॉम्बस्फोट केल्यानंतर तिथे जी काही नासधूस होते तो सुद्धा संहारच आहे, परंतु तेवढा तो मर्यादित आहे आणि तो स्थूळाचा संहार आहे, तेवढ्यापुरता तो संहार होतो. परंतु मुख्य हे 3 संहार मानले गेलेले आहेत. महासंहार म्हणजे अनंत जे काही ब्रह्मांड आहेत, हा एकच ब्रह्मांड आहे, आपण जिथे आहोत हे एक पृथ्वी म्हणजे एक ब्रह्मांड आहे. असे अनंत ब्रह्मांड आहेत. ते अनंत ब्रह्मांडांचा एकदाच संहार होतो, म्हणजे अनंत ब्रह्मांड आपापल्या स्वरूपी विलीन होतात एकदाच. मग त्यातले जीव, मग त्यातल्या देवता, स्थूळ प्रपंच, परमेश्वर अवतार, हे सगळे आपण बघितलं होतं. कार्य कारणी विलिया जाय, या एका वाक्यामध्ये, एका वचनामध्ये पूर्ण संहार आहे. जेवढं कार्याला आलं तेवढं कारणी विलीन होतं. मग त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा संहार होतो त्यावेळी सगळ्यात आधी काय होतं की परमेश्वर अवतार जे सृष्टीमध्ये आलेले आहेत ते सर्वात आधी आपल्या स्वरूपी विलीन होतात. त्याच्यानंतर मग जीव जे आहेत त्या जीवांना काढून कुठे नेलं जातं? तमामध्ये, तमस्वरूपामध्ये जीवाला नेल्या जातं. आणि नंतर देवता आपल्या स्वरूपी स्थिता होती, आपापल्या अव्यक्त स्वरूपी विलीन होतात. आणि मग प्रपंच संहारे. मग काय होतं? इथे सांगितलेलं होतं की या परिप्रपंचू संहारे, शेवटचं म्हणजे 14वं वचन आहे, 15वं वचन मायेचं आहे. तर 14व्या वचनात सांगितलं की प्रपंचाचा, स्थूळ प्रपंच जेवढा काही कार्यासी आला, जो भैरव स्वरूपी होता आणि भैरव स्वरूपातनं इथे कार्यासी तो आलेला आहे, तो सुद्धा आपापल्या त्या भैरव स्वरूपाच्या त्या मूळ कारण प्रपंचामध्ये तो विलीन होतो. हे असं आपण बघितलं. याच्यासाठी न्याय देतात की जसं राजदरबार आहे, राजदरबार जेव्हा सुरुवात त्याची होणार आहे, कार्य त्याचं कारभार जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळी सगळ्यात आधी कोण येतं? सेवक येतात. सेवक येतात म्हणजे देवता येतात. जेव्हाही प्रपंचाची रचना होणार आहे तेव्हा प्रपंचाची रचना आधी होते. प्रपंचाची रचना झाल्यानंतर मग देवता येतात, कारण देवता या ब्रह्मांडांचा व्यापार ते पाहतात, म्हणून त्या येणार. त्यानंतर त्या ठिकाणी प्रजा नंतर येते. आधी सेवक येणार, राजदरबाराची कार्य जे काय ते चालू करणार, मग प्रजा येते म्हणजे तमातनं जीव या प्रपंचामध्ये येतात, आणि सगळ्यात शेवटी कोण येतं? राजा येतो. तसं सगळ्यात शेवटी कुणाचं हे होणार? आगमन. परमेश्वर सगळ्यांच्या नंतर येणार आहेत. अर्थात सगळे जीव एकदाच तमातनं पृथ्वी तलावर येतात, ते वेगवेगळ्या कर्मफळांमध्ये ते जातात आणि मग परमेश्वरांचा अवतार होत असतो. आणि जाताना राजा पहिले जातो, मग प्रजा जाते, मग सेवक जातात. तसं आधी परमेश्वर अवतार आपल्या स्वरूपी विलीन होणार, मग जीव, त्याच्यानंतर मग देवता, त्याच्यानंतर मग स्थूळ प्रपंचाचा संहार होणार. असा हा क्रम सांगितलेला आहे. आता हा झाला महासंहार झाला. अवांतर संहार म्हणजे मध्यंतरी होणारा संहार आहे. एकदम सरकार पडल्यानंतर मध्यावधी ते निवडणुका होतात ना, तसंच ते. परंतु हा संहार कधी काळीच होतो, फक्त एक संभावना आहे ती असाही संहार होऊ शकतो. म्हणून हा संहार जो आहे तो सांगितला जातो खास करून जेव्हा काही भैरव ज्या देवता आहेत ते सृष्टी करते आणि सृष्टीचा संहारही करू शकतात. सृष्टी करते ते अहंकारी अभिमानी, त्याचं वचन सांगितलेलं आहे. तर सृष्टी करते म्हटल्यानंतर ते सृष्टीचा संहार करणे ही पण क्षमता त्यांच्यामध्ये आहे. अर्थात ते कधी करत नाहीत, परंतु सांगितलं जातं की त्यांचे 8 विद्यावंत किंवा 8 विग्रह त्यांचे एकाच वेळेला जर का दुखावल्या गेले तर मग ते संहार करू शकतात. त्यांच्याकडे ती संभावना आहे. त्याला म्हणतात अवांतर संहार, मधल्या काळात करण्याचा तो संहार. तर असंही बोललं जातं की तो संहारसुद्धा अशाच वेळेला होणार की ज्यावेळेस महासंहार करण्याची वेळ आहे त्याचवेळी तो होणार. आणि भैरव देवता ज्या आहेत, आपल्या खालील जी देवता आहेत, भैरवाच्या खालील कुठली देवता येते? अष्टदेवयोनी की कोण? भैरवाच्या खाली
शिराब्दीचा शेषशय्या देवता तिथपर्यंत ते संहार करतील बस. आता स्वतःचा तर संहार नाही करणार ते, पण त्यांच्यापासनं पुढे मग माया संहार करून टाकते सकळ मळांचा वगैरे जे काय असेल सगळ्याचा. आणि तो अवांतर संहार जो आहे तो महासंहारामध्येच येऊन जातो नंतर, म्हणजे सगळ्याचा संहार होऊन जातो त्याच्यामध्ये. अर्थातच हा जो संहार आपण बघितला अवांतर संहार, आणि याच्यानंतर युगांतीचा संहार जो चहुयुगाच्या अंती होत असतो. चहुयुगाच्या ज्या कड्या आहेत त्याला चौकडी असं म्हणतात. चहुयुगाची कडी 4 युग मिळून किती लाख वर्ष होतात? 60 लाख वर्ष. 32, 16, 8 आणि 4 मिळून 60 लाख वर्ष होतात. या 60 लाख वर्षांचं एक पूर्ण चौकडी आहे. एक चौकडी संपली की युगांतीचा संहार होतो. आणि आपण बघितलेलं होतं की 12 वर्ष ऊन, 12 वर्ष पाणी पाऊस, 12 वर्ष हवा, आणि त्यानंतर जी भूमी तयार होते त्यावर कृतयुग नावाच्या युगाची रचना होते. आणि तिथून कृतयुग सुरू होतं. मग कृत, त्रेत, द्वापर आणि कली, परत कलियुगाच्या अंती युगांतीचा संहार होणार, असा हा क्रम आहे. तर हा एक युगांतीचा संहार होतो. असं संहाराचे प्रकार आपण 3 बघितलेले आहेत. आता सूत्रपाठ या प्रकरणामध्ये क्रमाने देत असताना आधी संहार प्रकरण सांगितलं आणि मग संसरण प्रकरण. आपण पण घेताना आधी संहार घेतला आणि नंतर संसरण घेतो आहोत. मुळामध्ये म्हणजे आधी बनवण्याची प्रक्रिया सांगितली पाहिजे आणि मग संहाराची प्रक्रिया सांगावी. आधी बनवलं कसं ते सांगायचं, मग आता मोडायचं कसं ते सांगायचं. पण इथे क्रम जो केशराजबासांनी घेतला तो आधी संहार घेतला आणि नंतर संसरण घेतलं, ह्याच्यासाठी की संहार झाल्यानंतर म्हणजे संहारच कधी होईल? जेव्हा रचना झालेली असेल तेव्हा. म्हणजे संहार प्रकरण अभ्यासताना आपल्या लक्षात येईल की संसरण झालेलं आहे, म्हणजे रचना झालेली आहे आणि आता त्याचा संहार आपण अभ्यासतो आहोत. परंतु संहार अभ्यासल्यानंतर आपल्याला असं वाटेल की संहार झाल्यानंतर परत रचना होतच नसेल, की एकदाच रचना आणि एकदाच संहार, नंतर परत नाही. पण तसं नाही आहे. हा जो क्रम आहे हा कायमस्वरूपी सुरू आहे. आत्ता जरी संहार झाला तरी पण परत माया काय करणार आहे? सृष्टीची रचना करणार आहे परमेश्वराच्या मनोधर्माने, आणि परत सृष्टीची रचना होईल, त्याचा संहार होईल, परत रचना होईल, परत संहार होईल. असा हा क्रम चालूच आहे जोपर्यंत सकळ जीवांचा उद्धार होत नाही तोपर्यंत. तर आजच्या सत्रामध्ये आपण संसरण म्हणजे रचना कशी होते आहे या प्रपंचाची ते बघूया. पहिलं वचन याचं येतं, माया स्वरूपी एकदेशी तमासे. हे जे विश्लेषण आहे हे असं विश्लेषण म्हणजे मूळ हे ब्रह्मांडाची रचनाच कशी झाली याचं विश्लेषण कुठल्याही धर्मशास्त्रांमध्ये येत नाही. सायन्सला सुद्धा हे माहिती नाही आहे. सायन्सला जर का विचारलं हे कधी बनलं तर सायन्सकडे अशी संख्या असतात की त्या संशोधनामध्ये आपण सुद्धा पडू इच्छित नाही. ते म्हणतात 5000 कोटी वर्षांपहिले हे निर्मिती झालेली आहे. मग आता कोणाला माहिती आहे? 1 महिना पहिले काय झालं आहे आपल्याला माहिती नाही आहे. 5000 कोटी वर्षा पहिले कोण जाईल? ते अशा काही संख्या सांगून टाकतात की ज्याच्यामुळे आपण सुद्धा शांत बसतो. परंतु सगळ्यात चांगलं आणि मुळापासूनचं जे विश्लेषण आहे ते आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. ते ब्रह्मविद्येमध्ये येतं, इतर कुठल्याही शास्त्रामध्ये ना. इतर जेवढे काही धर्म तुम्हाला माहिती आहेत कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये या सृष्टीच्या रचनेची मुळापासून माहिती कुठेच आली नाही. ती फक्त ब्रह्मविद्येमध्ये आलेली आहे. ते सांगतात आमचे स्वामी की मायास्वरूपी एकदेशी तमास याची सुरुवात कशी होते तर जीवापासून सुरुवात होते. मुख्य कोण आहेत? परमेश्वर आहेत. त्याच्या खालोखाल सामर्थ्यवान देवता आहेत, त्याच्या खालोखाल जीव आहेत आणि त्याच्या खालोखाल प्रपंच आहे समजा. परंतु या पूर्ण सृष्टीच्या रचनेला निमित्त कोण आहे? जीव. मनोधर्म परमेश्वराचा निर्माण केली मायेने, परंतु सगळ्याचा फोकस कोण आहे? जीव आहे. आणि म्हणून माहिती देत असताना सुरुवात अशी आहे की मायास्वरूपी एकदेशी तम असे आणि तमो निमग्न जीव मायास्वरूपी असते. आता मुळामध्ये अशी सुरुवात सांगतात की परमेश्वर हे कसे आहेत? आनंदमय आहेत, आपल्या आनंदामध्ये रममान आहेत. मग असं जे आनंदमय स्वरूप आहे तर त्यांना असं वाटलं की आपला हा आनंद कोणाला तरी द्यावा.
आता हे कुणाला द्यावा हे सगळं ठरलेलं आहे बरं का. फक्त तुम्हाला एक गोष्टीरूपी समजावं म्हणून हा विश्लेषण आहे. असं आपला आनंद हा कुणाला तरी द्यावा. मग कुणाला द्यावा? मग तिथे येतं परमेश्वर शोधक, वेदक, बोधक आणि द्रावक. परमेश्वर शोधणी करतात, मग त्यांना जे अपेक्षित आहे ते मिळाल्यानंतर तिथे वेधतात किंवा त्याला आपल्याकडे वेधवतात. परमेश्वर शोधक, वेदक, बोधक म्हणजे त्याला दातृत्व करतात, द्रावक. अशा प्रकारे आपला आनंद देतात त्या जीवाला. तर परमेश्वरांनी 4 पदार्थांची शोधणी केली. 4 पदार्थांमध्ये ते स्वतः एक आहेत. त्याच्यानंतर प्रपंचाच्याकडे पाहिलं तर प्रपंच हा कसा जडमूड आहे. त्याला काय दिलं तर त्याला काय आनंद वगैरे काय आहे का? नाही. जर का तुम्ही तुमच्या घरांना चांगला रंग दिले तर भिंतींना बरं वाटतं का की यावेळी बरा रंग दिला बरं का यांनी, असं वाटतं त्यांना काही? किंवा तुमच्या त्या लादीवर एखाद्या चहाची ऐवजी कॉफी सांडली की त्या लादीला बरं वाटतं का आज कॉफी प्यायला मिळाली? होतं असं काही? काहीच होत नाही. म्हणजे प्रपंच जड आहे. त्याला तुम्ही काही जरी केलं तरी त्याला काही सुखदुःख ग्राहकत्व भागच नाही आहे, निर्जीव आहे तो. त्याचा विषय बंद झाला. मग पुढे देवतांकडे पाहिलं. देवता ज्या कशा आहेत? देवता स्वरूपे ज्ञाप्तानंद रूपे, म्हणजे देवता आपापल्या स्वरूपामध्ये जो काय त्यांचा तो आनंद आहे त्याच्यामध्ये ते रममान आहेत. आणि देवतेला जरी आता देवतासुद्धा आनंद घेत आहेत, म्हणजे त्यांना आनंद देता येतो, परंतु देवता हा स्वतःचा आनंद घेतात आणि त्यांचा स्वतःचा आनंद कसा आहे? रजतम युक्त आहे, तो त्रिगुणात्मक आहे. आणि परमेश्वराचा आनंद कसा आहे? निर्गुण आहे. तर तो जरी आनंद परमेश्वराने त्यांना दिला तरी ते घेऊ शकत नाहीत. जसं आता आपल्याला कसं भेसळ खायची सवय लागलेली आहे, आपल्याला प्युअर अन्न मिळत नाही बरं का. तुम्हाला असं वाटतं की आपण प्युअर खातो, असं काही नसतं. काहीच प्युअर खात नाही तुम्ही. जर का आपल्याला प्युअर खायला दिलं तर आपल्याला पचणार नाही. आपल्याला असं भेसळ करून दिलं खायला तर मग पचेल आपल्याला, परंतु प्युअर जर का दिलं तर पचत नाही. जसं आपण अत्तर आणतो ना, काही लोक म्हणतात तो आमका अत्तर आणा बरं का, त्याच्यामध्ये केमिकल नसतं. असं नसतंच, सगळ्यामध्ये केमिकल आहेच आहे. मुळात म्हणजे आपल्याला जे अत्तर दिलं जातं तेहीच बनवलेलंच असतं. मूळ जे अत्तर काढलेलं आहे ते जर का सुगंध घेतला तर तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही खाली पडाल, अशी त्याच्यामध्ये ताकद असते. मग त्याला काय करावं लागतं? सौम्य करावं लागतं आणि मग ते आपल्याला ते विकून देतात आपल्याला. म्हणजे जे आपल्याला प्युअर जर का मिळालं आता तर ते आपण पचवू शकत नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणजे चांगलं जर का दिलं तर घेऊ का आपण? कोणाला लीळाचरित्र द्या वाचायला, म्हणजे त्याला जर का समस्या असेल की मला झोपच येत नाही किती दिवस झाले, गोळ्या घेऊन झोपावं लागतं, एकदम सोपी पद्धत आहे. लीळाचरित्र त्यांच्या हातात द्या किंवा गाठी त्यांच्या हातात द्या, 5 ते 10 मिनटात त्यांना जांभयाला सुरुवात होऊन जाते. एकदम सोपा उपाय आहे. पण किती जरी झोप येणाऱ्या माणसापुढे जर का तुम्ही टी व्ही लावा तो लगेच त्याचे डोळे परत उघडे होऊन जातात. म्हणजे एखादा माणूस असं निर्गुणतेकडे एखाद्याचा ओढा असतो आणि एखाद्याचा सगुणतेकडे ओढा असतो. म्हणजे आपल्याला जर का असं मोक्षप्राप्तीला नेणाऱ्या जर का काही गोष्टी आपल्याकडे आल्या तर आपल्याला त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला वेळ काढावा लागेल, बघू असे काही. आणि जर का लग्नाची पत्रिका आली तर आता जावंच लागेल बरं का, सुट्टी नाही तुम्हाला, नाही ते जावंच लागणार आम्हाला, नाही तर परत पुढे मग आमच्या घरात काही कार्य निघालं की. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे सगुण आणि निर्गुण त्याचा फरक आहे. आपला ओढा तिकडे का आहे? सगुणतेकडे. कारण की ते आपण सुद्धा कसे आहोत तसेच आहोत, रजतमयुक्त असल्यामुळे साजात्या वेद आहे. आणि साजात्या वैजात्या वेद नसतो. मग परमेश्वर हे सगळे ही वेगळे आहेत आपल्यापेक्षा, ते निर्गुण आहेत. मग त्यांचा तो आनंद घेणं हे आपल्याला एकदमच पटत नाही. त्याच्यासाठी परमेश्वराला पटवून द्यावं लागतं की बघा हे असं केलं तर जन्ममरण चुकेल, हे असं होईल, संस्कृती बंधन तुटेल, हे सगळं समजून सांगावं लागतं. परंतु एखाद्या व्यसनाधीन होणाऱ्या माणसाला काही समजून सांगावं लागतो का? वाईट व्यसनांचा कुठे कोर्स असतो का? चांगल्या गोष्टींचा कोर्स आहे, त्यांना तयार करावं लागतं की हे करा तुम्ही हे. परंतु वाईटासाठी कुठलाही कोर्स नाही आहे, ते आपोआप माणूस स्वीकारतो. हे आहे दोषयुक्त आणि निर्दोषयुक्ताचा हा फरक. आणि म्हणून देवतेला जरी परमेश्वराने आनंद दिला असला तरी त्यांना तो घेता आला नसता, त्यांना तो
प्रणवणार नव्हता, म्हणजे देवतासुद्धा बाजूला पडल्या. मग आता कोण आहे? जीव. आता जीवाकडे पाहिल्यानंतर बघितलं की याला आनंद देता येईल, पण ह्याच्याकडे अविद्या नावे हा जो काही दोष आहे त्याच्यामुळे तो अध आहे, म्हणून यालासुद्धा आनंद देता येणार नाही, म्हणजे आत्ता देता येणार नाही. परंतु जर का ह्याला तयार केलं, योग्य केलं, अविद्या ह्याचा छेद होऊ शकतो, तर मग याला आनंद देता येईल. म्हणजे आता समजा तांदूळ तुम्हाला दिले तर तांदूळ तुम्ही खाऊ शकता का? तुम्हाला हे आम्ही नाही खाऊ शकत. परंतु जर का याला भिजत ठेवलं, ह्याला शिजवलं, तर काय होतं? त्याचा भात होतो आणि मग आपण खाऊ शकतो. म्हणजे अगदीच तांदूळ टाकून देण्यासारखे आहेत का? नाही. ह्यांना जर का तयार केलं तर भात म्हणून याचा उपयोग होईल, मग खाऊ शकतो. तसं जीव जरी आता अधिकारी नाहीत, तरी पण अधिकार हा स्वतःचा घडवू शकतो. हा अधिकारी या जीवाकडे आहे. सर्वाधिकारी हा जीव आहे. जे केलं याचं त्याचं होऊ शकतं. आणि म्हणून याच्यावर जर का प्रक्रिया केली तर याचा अविद्या छेद होऊन, याची ऊर्ध्वमती होऊन हा आपल्या आनंदाला योग्य ठरू शकतो. हे परमेश्वराने जाणलं. अर्थात हे तुम्हाला जे विश्लेषण सांगितलं, जीवाला बघितलं, देवतेला बघितलं, प्रपंचाला बघितलं, असं काही एवढं झालेलं नाही आहे. फक्त तुम्हाला असा प्रश्न येऊ नये की जीवालाच का दिलं आणि प्रपंचाला का नाही दिलं, मग देवतेला का नाही दिलं, हा प्रश्न तुमचा नसावा म्हणून हे विश्लेषण केलं जातं. परमेश्वर सर्व ज्ञात असल्यामुळे त्यांना काही देवतेकडे जाऊन बघावं लागणार नाही, जीवाकडे जाऊन बघा. त्यांना आपापल्या स्वरूपामध्येच त्यांना कळलेलं आहे की द्यायचं कोणाला आहे आणि कसं द्यायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार, हे सगळं ठरलेलं आहे. आणि त्यानुसार मायेला परमेश्वराने प्रवृत्ती जाणवली की आता सृष्टीची रचना करायची आहे. परंतु त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात सांगतात की मायास्वरूपी एकदेशी तम असे, म्हणजे मायास्वरूप जे आहे. आता आपल्याला परत अन्यव्यावृत्ती प्रकरणकडे आपल्याला यावं लागेल. ब्रह्मविद्या हे पुढे पुढे जाण्याचं हे अभ्यास नाही आहे. पुढे जात असताना मागीलसुद्धा रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर आता अन्यव्यावृत्ती हे प्रकरण जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात उच्च देवता कुठली आहे? सगळ्यात उच्च देवता माया ही सगळ्यात उच्च देवता आहे. आता ही देवता जी आहे सकळ ब्रह्मांडाला व्यापक आहे माया. आणि मायेचा वर्ण कुठला आहे? हरिता. पुढे कुठला? पिता. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा, मूर्ती, प्रकाशिती, असा आहे. हरिता, पिता, श्वेता हे मागे आपण सांगितलं होतं पाठ करायला. हरिता, पिता, श्वेता सगळं यमकामध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला पाठ करायला सोपं जावं म्हणून अशा दृष्टीने ते आहे. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा आणि कृष्णा असे 5 प्रकारचे वर्ण आहेत देवतेला. हरिता म्हणजे माया हरित वर्णाची आहे. पिता म्हणजे विश्वदेवतेचा वर्ण पीत आहे. श्वेता म्हणजे अष्टभैरवाचा वर्ण श्वेत आहे. मंजिष्ठ म्हणजे शिराब्दी आणि शेषशय्या. आणि खाली 4 जे देवता आहेत स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमी यांचा वर्ण श्वेत आहे. कृष्ण आहे. बरं, कृष्ण आहे म्हणजे कसं आहे? मग श्वेत कोणाचा आहे? अष्टभैरवांचा आहे. याचं विश्लेषण आपण आत्ता परत त्याच्यासाठी दिलं की इथे तुम्हाला परत ऐकायला ते मिळेल घरी गेल्यानंतर पण, म्हणजे परत तुमचं रिव्हिजन होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला मायेचा जो वर्ण आहे तो हरित आहे म्हणजे हिरवा आहे. आणि मायास्वरूपी एकदेशी तम असे म्हणजे मायेचं पूर्ण जे काही स्वरूप आहे ते हरित वर्णाचं आहे. आणि त्याला तम नावाचा एक विभाग त्या मायेच्या त्या पूर्ण हरित स्वरूपामध्ये एक आहे. जसं आता आपला हा कपडा बघतोय का, हा कुठल्या रंगाचा आहे? ह्याच्यासाठीच लावला जातो आजचं उदाहरण देण्यासाठी की हे पूर्ण मायेचं स्वरूप आहे. आणि मायेच्या स्वरूपामध्ये आता तिथे जे घड्याळ लावलेलं आहे ते कसं आहे? ते तमस्वरूप आहे. तिकडे बघा तमस्वरूप आहे. आणि त्या तमस्वरूप आता हे हरित स्वरूप किती मोठं आहे त्याला पाहता ते घड्याळ एवढूसच आहे. अर्थात हे उदाहरण म्हणून घेतो आपण, परंतु वास्तविकता अशी आहे की हरित स्वरूप खूप मोठं आहे, अनंत ब्रह्मांडाला व्यापक. आणि त्याच्यामध्ये तम नावाचा एक विभाग आहे. जसं एखाद्या हातावर असं तीळ असतो, तो केवढूसा आहे हाताला पाहता, तेवढं तम आहे. मग ते तम रिक्त असेल म्हणाले न सांगता की तमो निमग्न जीव मायास्वरूपी असते. ते तम म्हणजे मायास्वरूपाला बघून ते तम छोटं आहे,
परंतु वास्तविक ते तम छोटं नाही आहे. ते म्हणतात की आमका आमका देश सगळ्यात छोटा आहे, पण तिथेसुद्धा विमानं चालतात. म्हणजे इतर देशांना बघून तो देश छोटा आहे, परंतु तिथे सुद्धा विमानं चालतील एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे, मोठं क्षेत्रफळ आहे त्याचं. तसं तमस्वरूप एवढा मोठा आहे की त्या तमस्वरूपामध्ये जेवढे कोणी जीव आहेत, अनंत ब्रह्मांडीचे जीव, एका ब्रह्मांडाचे नाही, अनंत ब्रह्मांडीचे जीव एका तमामध्ये आहेत. आता जर का तुम्ही या कॉलनीमध्ये माणसं बघितले तर कितीतरी आहेत, मग झाडं बघितले तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत, मुंग्या बघितल्या तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत, उंदरं बघितले तर त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, अजून छोटे छोटे किटाणू असतील ते तर असंख्यात आहेत. एवढूशा एका कॉलनीमध्ये कितीतरी जीव आहेत आत्ताच्या घडीला. तसं या पूर्ण भारताच्या भूमीमध्ये कितीतरी जीव, जंतू, झाडं, गवत, पाला हे सगळं काय आहे, म्हणजे एका भारताचं झालं आहे. आता अनंत पूर्ण जे काही देश आहेत इथे या पृथ्वी तलावर, तिथे किती प्राणी आणि जीवजंतू असतील, समुद्रामध्ये कितीतरी जीवजंतू प्राणी आहेत, असंख्यात, म्हणजे आपल्या मोजण्याच्या पलीकडे आहेत. हे एका ब्रह्मांडाचे जीव आहेत. किती आहेत बघा, एकाच वेळेला किती जीव आहेत. एखाद्या ठिकाणी जर का 201 लोक जमा असतील तर आपण म्हणतो किती गर्दी आहे, बापरे. पण एका ब्रह्मांडाची गर्दी माहिती आहे का आपल्याला, सगळ्या जीवांची. असे अनंत ब्रह्मांडाचे जीव किती असतील. तसे सगळे जीव कुठे होते, सगळे राहायला आधी तमात होते. एकाच कॉलनीत आपण राहायचं तेव्हा. पण आता आपण एकमेकांना ओळखत नाही. तसं खूप दिवस आपण एकत्रच होतो, म्हणजे एकाच ठिकाणी पडलेलो होतो, कुणाचंही आपल्याकडे लक्ष नव्हतं, सुखदुःख रहित आपण होतो. परंतु त्यावेळीच परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे गेलं. मी नेहमी असं सांगतो की तुमची कोणी कुलदेवता आपली नसते असं म्हणतात, परंतु मी म्हणते महानुभावांची कुलदेवता आहे, आणि ते कोण आहेत, स्वतः परमेश्वरच आहेत. आपली कुलदेवता कोणीच नाही आहे, दुसरं कोण नाही आहे. ज्यांनी मुळात आपल्याकडे लक्ष दिलेलं आहे, सगळ्यात आधी कोणी लक्ष दिलं, परमेश्वराने आपल्याकडे लक्ष दिलं. म्हणजे आपली कुलदेवता कोण झाले, परमेश्वरच आहेत. प्रत्येकाची, अन्यापासून पंथीयांपर्यंत सगळ्यांची कुलदेवता फक्त परमेश्वरच आहेत, की ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आणलेलं आहे, आपल्याकडे लक्ष दिलं. तर असं मायास्वरूपी एकदशी तम असे, मग ते तम रिक्त असेल, रिकामा असेल न सांगतात तमो निमग्न जीव मायास्वरूपी असते. तमो निमग्न म्हणजे तमो तमाच्या ठाई, निमग्न म्हणजे सुखदुःख रहित, याचे अर्थ आहेत बरं का या शब्दांचे. निमग्न म्हणजे सुखदुःख रहित असे जे जीव आहेत ते कुठे होते, मायास्वरूपी असती, म्हणजे मायेच्या त्या स्वरूपामध्ये, तमामध्ये होते ते. परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्ना जीवा चैतन्य ममैसे उपजवी. म्हणजे ते जे जीव आहेत तमामधले, ते तमात तसेच पडून राहिले का, न सांगतात की परमेश्वर प्रवृत्ती, परमेश्वर म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वर, त्यांच्या प्रवृत्तीने माया म्हणजे अव्यक्त माया, तमो निमग्न म्हणजे तमो तमाच्या ठाई, निमग्न म्हणजे सुखदुःख रहित असलेल्या त्या जीवांना चैतन्य महमाईसे उपजवी, म्हणजे चैतन्य देवता ते मी असं म्हण, असं त्या जीवाला काय करते, ती माया सांगते. अर्थात ते कोण आहेत, जीव आहेत, ते देवता नाहीत, आणि ते चैतन्य देवता तर मुळीच नाही आहे. परंतु आता या जीवाला मळांची रचना होणार आहे आणि मळ लावायचे आहेत. जसं आपण बघितलं, संहार या प्रकरणामध्ये काय केलेलं आहे, मळांचं विघटन बघितलं आपण, म्हणजे मळांचं क्षालन बघितलं ना. विखो इंद्रिय विलिया जाय, इंद्रियांतकरणी विलिया जाय. परंतु हे मळ लागलेच कधी होते, तर हे संसरण या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळेल की मायेचा मळ लागेल, विश्वेचा मळ लागेल. मग मायेचा मळ लागण्यासाठी काय करावं लागेल, मी चैतन्य देवता आहे असं त्या जीवाला म्हणावं लागेल. म्हणजे काय बोलावं लागेल, खोटं बोलावं लागेल. मग तो जीव म्हणाला चैतन्यमहम विश्वमहम, विश्वमहम म्हटला, विश्वेचा मळ लावला, आणि मग त्याला वाटायला लागले विश्वदेवता ते मीच आहे, पीतवर्ण सगळा आहे. मग श्वेतवर्णाचा मळ लागला, मग त्याला वाटायला लागलं भैरव देवता ते मीच आहे. असं तो
एकूण किती वेळा खोटं बोलला? 81 कोटी 1.25 लक्ष. किती देवता आहेत? 10 नाही, देवता सगळ्या 10. 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. 81 कोटी 1.25 लक्ष 10 मळ आपल्याला लागलेले आहेत. आणि 81 कोटी 10 वेळा 81 कोटी 1.25 लक्ष 10 वेळा आपण खोटं बोललेलो आहोत. जो माणूस कोणी म्हणत असेल आपण कधीच खोटं बोललो नाही, त्याला आठवण द्यायची की मळ रचनेच्या वेळेस तुम्ही खोटं बोललेले आहेत, ते पण एकदा नाही, 81 कोटी 1.25 लक्ष 10 वेळा. आणि आपण पण कधी अभिमान करायचा नाही की आपल्याला खोटं चालत नाही म्हणून. आपणही खोटं बोलूनच इथं आलेलो, इथे म्हणजे सृष्टीमध्ये बरं का. अर्थातच खोटं बोलावं लागतं, खोटं बोलल्याशिवाय मळ लागत नाही. आणि तो मळ लागण्यासाठी म्हणजे खरं बोलून मळ लागणार नाही, खोटं बोलावं लागेल, अन्यथा बोलावं लागेल तर तो मळ लागेल. अर्थातच चांगलं बोलल्याने कधी मळीनत्व येत नाही, पण खराब वाईट बोलल्याने मळीनत्व येत असतं. आता त्या जीवांना परमेश्वराच्या आज्ञेनेच मायेने काय केलेलं आहे? मळ लावलेले आहेत. मळ का लावले? कारण की देवता जीवाला बघू शकत नाही. सृष्टीमध्ये आलेला जीव हा योग्य अयोग्य क्रिया करेल, पाप पुण्यादी क्रिया करेल आणि त्याला ते कर्म लागतील, सुख दुःखरूप कर्म त्याला लागतील. आणि ते भोगवणार कोण? देवता. हे सगळे कर्म कशावर लागतात? जीवस्वरूपावर की मळावर की अविद्येवर? बघा, कर्म कशावर लागतात? कर्म जे आहेत ते अविद्येवर लागतात. आपण मागे विश्लेषण बघितलेलं की अविद्या ही सगळ्यात पहिलं मेमरी कार्ड आहे की ज्याच्यावर अनेक कर्म सेव्ह आहेत तुमच्या अनंत जन्मीची. मग ते जेव्हा देवतेचा भोगवायचा आहे देवतेला, आता महादेव देवतेचं कर्म आता भोगवायचं आहे तिला, तेव्हा ते प्रतिबिंबित होतात तिच्या मळावर. हे झालं. आता आपण बघितलं जीवस्वरूपी काय होतं? ज्ञानाप्रेमाचा अधिकार जो आहे तो जीवस्वरूपी येतो. कारण की सगळ्या देवता विद्यामार्गामध्ये आपण बघितलं सगळं देवता आपलं दातृत्व मळाच्या आधाराने करतात, परंतु परमेश्वर जेव्हा आपलं दातृत्व करतात तेव्हा ते जीवस्वरूपी देतात. एरवी कर्म वगैरे जीवस्वरूपाशी संबंधित म्हणजे जीवस्वरूपावर ते उमटत नाहीत, परंतु परमेश्वर जे दातृत्व करतात ते मात्र जीवस्वरूपाला देतात. ज्ञान बोध वगैरे काय असेल सकळ मळांचे परिसारण करून परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्तीवर संचरती वगैरे असं ते वचन आहेत. तर मग अशा प्रकारे तमोनिमग्नी जीवा चैतन्यमयसे उपजवी. तर मायादी सकळ देवता या जीवाला मळाधारे पाहतात. माया अविद्याधार जीवाला पाहू शकते आणि बाकीच्या देवता अविद्येलाही पाहत नाहीत, त्या स्वतःच्या मळाला पाहतात आणि त्याला पाहून ते म्हणतात इथे जीव आहे. मग सृष्टीमध्ये आल्यानंतर त्या जीव कुठे आहे हे कळलं पाहिजे. जसं ते प्राणी संशोधक असतात ते काय करतात, एखाद्या प्राण्याला पकडून त्याला काय लावतात, ते काहीतरी लावतात की तो प्राणी कुठे कुठे चालला आहे, काय करतो हे त्यांना इथे कळतं, कुठल्या विभागात आहे, ट्रान्समीटरसारखं असं काहीतरी असतं काही. तर मग अशा पद्धतीने ते आपल्याला लावल्या गेलेलं आहे मळाच्या रूपाने आणि त्यामुळे देवतेला कळतं आपण कुठे आहोत, काय आहोत, माझं कुठलं कर्म याच्या संबंधित आलेलं आहे का भोगायला, हे सगळं तिच्या मळावर प्रतिबिंबित होतं. तिच्या मळावर प्रतिबिंबित झालं की ती देवता मग आपल्याला भोगवते. तर अशा प्रकारे चैतन्यमयसे उपजवी म्हणजे माया जीवाला म्हणते अरे जीवा तू चैतन्य म्हण, म्हणजे मी चैतन्य देवता आहे असं म्हण. मग पुढे काय होतं ना, माया जीवा ते विकरे संसरे विये प्रसवे हालवी डोचली उगळी लोटी. हे एकूण हे जे काय 8 प्रकारचे कार्य आहे, हे 8 प्रकारचे कार्य पुढे होतात की माया काय करते, जीवा ते विकरे म्हणजे आपण विकरून मग जीवाला विकरविते. आधी स्वतः म्हणते म्हण मी चैतन्य देवता आहे असं म्हण, म्हणजे ती स्वतः विकरली आधी आणि मग जीवाला विकरविते म्हणजे जीवाला सुद्धा म्हणायला लावते. विकार म्हणजे काय, मूळ स्थितीमध्ये बदल, पदार्थ संबंधी जीव आनसारखा होय म्हणजे मूळ स्थितीमध्ये त्याचा बदल होतो, याला म्हणतात विकार. आणि विकरविणे म्हणजे मूळ स्थितीमध्ये त्याचा बदल करणे. इतक्या वेळ तो कसा होता, सुख दुःख रहित असा पडलेला आहे तो जीव, तर त्या जीवाला माया काय करते,
सांगते की म्हणायला लावते की मी चैतन्य देवता आहे असं तू म्हण. संचरे म्हणजे ज्या ठिकाणी ते जीव इतक्या दिवसापासून आहेत तिथून त्यांची जागा बदलते, म्हणजे इकडे तिकडे सरकवल्या जातात त्या जीवांना. विये म्हणजे तमद्वारापासी. आणि आता तम विभाग कसा आहे तुमच्या लक्षात आला का? हरित स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये तम नावाचा एक गोलाकार विभाग आहे ज्याच्यामध्ये सगळे जीव अनंत ब्रह्मांडीचे आहेत. म्हणजे तम गोल आहे. तमाच्या बाहेर पडलं कुठल्याही बाजूने तर काय लागेल? हरित स्वरूप लागेल. तमाच्या कुठल्याही बाजूने बाहेर पडलात तर हरित स्वरूप लागेल. डोळ्यापुढे आणा हे सगळं काय. तर विये म्हणजे तमद्वारापासी आणि म्हणजे त्या तमाच्या कडेला आणून ठेवलेलं आहे. जसं तुम्ही समजा की टेबल असतो गोल, त्या टेबलाच्या कडेला सगळ्या वस्तू आणून ठेवलेल्या आहेत. कडेला आत्तापर्यंत मध्यभागी होतं सगळं, आता कडेला आणून आपण ठेवलेलं आहे. ते तसं विये म्हणजे तमद्वाराजवळ सगळे जीव आणून ठेवले. प्रसवे म्हणजे आधे अंत आणि आधे बाहेर. म्हणजे जीवाचा विकास 100 ब्रह्मांड आहे. हा किती आहे? हे एक ब्रह्मांड आहे. असं 100 ब्रह्मांड जर का एकत्र केल्यानंतर जेवढं क्षेत्रफळ तयार होतं, जेवढं आकारमान तयार होतं, तेवढा एक जीव आहे. तर निम्मा जीव तमात आणि निम्मा जीव हरितात. म्हणजे किती जीव तमात आणि किती जीव हरितात? 100 ब्रह्मांडेचा जीव आहे. 50 ब्रह्मांडे जीव तमात आणि 50 ब्रह्मांडे जीव हरितामध्ये असं त्याला ठेवल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतर हालवी म्हणजे त्या ठिकाणी जीवाचं समसंख्यात्मक ढीग तयार करणे. म्हणजे ज्या ते कडेला जे आणलेले आहेत त्या कडे जिथे जिथे आणून ठेवले त्या समोर एक एक ब्रह्मांड आहे. अशी अनंत ब्रह्मांड आहेत. तर त्या ब्रह्मांडाच्या समोर तो ढीग आणून ठेवलेला आहे. मूळ सृष्टीला जेव्हा सगळ्यात पहिले सृष्टी रचना गेली त्यावेळेस काय झालेलं आहे की सरसकट म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये समजीव टाकले गेले. आपण उदाहरण घेऊया की प्रत्येक ब्रह्मांडात 1-1 लाख जीव मायेने टाकलेले आहेत. तर या ढीग हा 1 लाखाचा ढीग, हा 1 लाखाचा, हा 1 लाखाचा, असं सगळ्या ब्रह्मांडात समजीव टाकल्या गेले. मूळ सृष्टीला काय केलं तिने? फक्त समभाग केलेला आहे. परंतु प्रवाहिक सृष्टीनंतर आत्ता परत संवार झाला तर माया आता निवडणार नाही. म्हणजे ते हे नाही करणार, समभाग नाही होणार. आता प्रत्येक ब्रह्मांडात 1-1 लाख जीव जाणार नाहीत. कारण की आपल्यासमोर उदाहरण आहे, बाईसा, महादवा भक्त, भटोबास, माईम भट्ट, महादाईचा हे मोक्षाला गेलेले आहेत. आता हे जीव वजा झाले, ईश्वर स्वरूपी गेलेले आहेत. आता कदाचित समजा 20,000 जीवांचा जर का उद्धार झाला असेल तर किती हजार जीव राहतील? आता 80,000 या ब्रह्मांडात येणार आहे. दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये 10,000 जीवांचा उद्धार झाला असेल तर तिकडे फक्त 90,000च जीव जातील. आता वेगवेगळे. आता जेव्हा सगळे जीव संवार झाल्यानंतर तमामध्ये नेऊन सरसकट टाकतात. परंतु जेव्हा परत रचना होते त्यावेळीस परत आता काय हालवी म्हणजे ते जीव निवडावे लागतात मायेला. या ब्रह्मांडाचा जीव याच ब्रह्मांडात येईल, दुसऱ्या ब्रह्मांडात जाणार नाही. हे एकदम पक्का आहे. हा मायेचा सामर्थ्याचा तो भाग आहे की बरोबर ते जीव त्या ठिकाणी येतात. नाहीतर काय होईल? संहार जेव्हा होतो तर कसा होतो? महासंहार. युगांतीच्या संहाराचं मोठं विश्लेषण दिलं. पाऊस पडतो, हे होतं, ते होतं. पण महासंहाराच्या वेळेस असं काय होत नाही. आपण असं बोलतोय, बोलता बोलता संहार होऊन जाईल तर आपल्याला कळणार नाही. आणि मग जैसी असली तैसी सृष्टी रची. मग तसंच्या तसंच परत रचना होणार. तरी आपण परत असेच बसलेलो असू. तेच घड्यामध्ये सेकंड काढा 7 असेल संहार काळी, तर रचनेकाळी तो 7 असेल आणि लगेच 8 जाईल तो. म्हणजे कंटिन्यू आपल्याला कळणार सुद्धा नाही की संहार मध्यातल्या काळामध्ये झालेला. इतका शांतपणे तो संहार होत असतो, महासंहार. आता जर का त्यातला एखादा जीव गेला तर काय होईल? म्हणजे प्रवचनाला आपण बसलेलो आहोत आणि आपल्याच बाजूचे जीव गायब झाला. अरे आत्ता तर होते, एकदम जागेवरच गायब कसं काय झाले? तर तसं नाही होत कधीच. त्या ठिकाणी सगळे जे जीव मूळ सृष्टीला जे जीव त्या तमातनं त्या ब्रह्मांडात लोटले होते, कायमस्वरूपी ते जीव त्याच ब्रह्मांडामध्ये येणार. परत दुसऱ्या कुठल्याही ब्रह्मांडामध्ये ते जाणार नाही. आता याला म्हणतात हालवी म्हणजे समभाग करी किंवा निवडी. समभाग करी हे कधी मूळ सृष्टीला म्हणजे समसंख्या करते.
आणि प्रवाही सृष्टीला निवडी म्हणजे ज्या ब्रह्मांडीची जीव त्याच ब्रह्मांडामध्ये टाकण्यासाठी निवडते ती त्या ढिगाऱ्यातनं. आणि नंतर डोचली. डोचली म्हणजे परत जीवाला ती सावध करते, कारण की मगाशी जीवाला तिने सांगितलं की चैतन्यमहम म्हण, पण जीवाने काही लगेच चैतन्यमहम म्हटलेलं नाही आहे. म्हणून मायेने परत त्याला सावध केलं की तू चैतन्यमहम म्हण, असं सावध केलं. आणि उगळी म्हणजे तमा बाहेर लोटलं त्यांना. आता ते कुठे गेले सगळे जीव? तमा बाहेर काढलं त्यांना, हरित स्वरूपामध्ये गेलेले आहेत. आपण मगाशी बघितलं टेबलच्या बाजूला कडेला आणून ठेवलेत, आता लोटल्यानंतर कुठे जाणार? खाली जाणार. तसं तमातनं बाहेर काढल्यानंतर जीव कुठे गेले? हरित स्वरूपामध्ये गेलेले आहेत. सगळे जीव आता हरित स्वरूपात आहेत. म्हणजे तमात कोण आहे आता? मग तमात आता कोणीच नाही आहे, सगळं रिकामं झालेलं आहे. मग पुढे लोटी. आता उगळी आणि लोटीमध्ये खूप अंतर आहे. आता इथे लगेच दिलं उगळी लोटी, परंतु उगळी म्हणजे तमातले जीव सगळे हरितात आले. आता सगळे लोक हरितात आहेत आणि त्या ठिकाणी मळांची रचना होते. आता पुढे जे काही विश्लेषण दिलेलं आहे मळरचनेचं, ती सगळी मळरचना हरित स्वरूपामध्ये होते ती प्रक्रिया. आणि शेवटी यक्षिणीचा मळ लागला की मग जीव लोटी या पदाचं ते कार्य जे आहे ते चालू होतं. की माया काय करते? लोटी म्हणजे ज्या ब्रह्मांडीचे जीव त्या ब्रह्मांडी लोटी. आता जीव तमातनं हरितात आले, हरितामध्ये मळरचना झाली आणि मळरचना झाल्यानंतर 81 कोटी 1,15,10 मळ जीवाला लागले की मग माया काय करते? लोटी म्हणजे त्या जीवाला हरितातनं सुद्धा लोटून देते आणि ज्या त्या ब्रह्मांडी जीव त्या त्या ब्रह्मांडामध्ये जातात. म्हणजे आता हरित स्वरूपसुद्धा रिकामं झालं. हे झाले 8 प्रकारचे कार्य. माया जीवा ते विकरे संसरे विये प्रसवे हालवी डोचली उगळी आणि लोटी. मग मायेने जीवाला चैतन्यमहम म्हणायला सांगितलं, पण जीवाने ते चैतन्यमहम म्हटलं किंवा नाही. तर पुढे सांगतात स्वामी की परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार वशे अविद्यात्मक जीव चैतन्यमहम ऐसे घेऊनी उठती. परमेश्वराच्या म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया म्हणजे अव्यक्त माया व्यापार वशे म्हणजे व्यापाराला वश होते. जे परमेश्वराने सांगितलं ते माया करते, म्हणजे जीवाला चैतन्यमहम उपजविते. आणि अविद्यात्मक जे जीव आहेत म्हणजे अविद्यायुक्त जे जीव आहेत ते जीव चैतन्यमहम ऐसे घेऊनी उठती म्हणजे ते सुद्धा मी चैतन्य असे बोलून मोकळे होतात. एकदम झोपेमधनं उठवलेलं आहे म्हटलं चैतन्यमहम मन, आणि जीवाने पण त्या याच्या तंद्रीमध्ये काय केलेलं आहे? चैतन्यमहम मी चैतन्य देवता मीच आहे असं जीवाने सुद्धा म्हणून टाकलेलं आहे. चैतन्यमहम जीवा जन्म बोलीजे अन्यथा ज्ञान बोलीजे आद्यमळ बोलीजे. आता चैतन्यमहम म्हणायला का लावलं बरं? याच्यामुळे झालं काय? तर सांगतात की चैतन्यमहम जीवा जन्म बोलीजे म्हणजे चैतन्य मी चैतन्य देवता आहे असं म्हटल्या जीवाला काय झाला? जन्म बोलीजे म्हणजे जीव तमातनं हरितामध्ये आलेला आहे, म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे. जे चैतन्यमहम म्हणायला आणि तमातनं हरितामध्ये यायला एकच वेळ झालेली आहे. जे चैतन्यमहम म्हटल्याने जीवाचा जन्म झाला, म्हणजे तमातनं हरितात येणं याला जन्म म्हटलेलं आहे. आद्यमळ बोली अन्यथा ज्ञान बोलीजे म्हणजे अन्यथा ज्ञानरूपी अपात्रता जीवस्वरूपी लागले. म्हणजे तो जीव कोण आहे? जीव आहे, पण तो खोटं काय बोलला? मी चैतन्य देवता आहे असं तो म्हणून गेला. तर काय झालं? हे खरं म्हटलं की खोटं म्हटलं? त्यांनी खोटं बोलला. तो बोलला हे खरं बोलला, परंतु जे बोललं आहे ते खोटं बोललेलं. तो चैतन्य देवता नाही तरी म्हटलं मी चैतन्य देवता आहे, म्हणजे अयोग्यता लागली की नाही? म्हणजे एखादा माणूस आहे की तो खरंच बोलतो धर्मराजासारखा आहे, पण त्यांनी एकदा जरी खोटं बोललं तर काय होईल? त्याला ते कलंक लागेल ना की तू एकदा खोटं बोललेलं आहेस म्हणून. म्हणजे ती अपात्रता त्याच्यामध्ये निष्पन्न झाली. अन्यथा ज्ञान बोलीजे आणि आद्यमळ बोलीजे म्हणजे मायेचा जो मळ आहे तो लागला त्याला. चैतन्यमहम म्हटल्याने मायेचा मळ लागला. विश्वमहम म्हटल्याने विश्वेचा मळ लागला. यक्षमहम म्हटल्याने यक्षाचा मळ लागला. अशा प्रकारे ज्याचं तो महम म्हणेल ती देवता ते मी आहे असं म्हटलं की त्या देवताचा मळ त्याला
लागला. अशा प्रकारे चैतन्य महम म्हटल्याने जीवाचा जन्म झाला, तमातनं तो हरितात आला, अन्यथा ज्ञानरूपी अपात्र त्याला लागले आणि आद्यमळसुद्धा जीवाला लागलेला आहे. मायेच्या मळाला सुद्धा मळच म्हणतात, परंतु सगळ्यात आधी लागला म्हणून त्याला काय म्हणतात? आद्यमळ असं म्हणतात. आता पुढे कुठले कुठले कार्य झाले बरं ना? पुढे सांगतात की मायासृष्टी, जीवजीवसृष्टी, प्रपंच. म्हणजे मायासृष्टी, जीव म्हणजे मायेने काय केलं? जीवाचं सृजन केलेलं आहे आणि जीवाने काय केलं? प्रपंचाचं सृजन केलेलं आहे. म्हणजे काय केलं की मायेने जीवाला मळ रचनेचे सामर्थ्य दिलं. मायेकडे कुठल्याही प्रकारचं जीवाकडे कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही आणि जीवाला आता मळ रचना करायची आहे. मग कसं करणार आता? तर मायेने जीवाला मळ रचनेचं सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात पहिले लोन कोणी दिलेलं आहे? मायेने दिलेलं आहे जीवाला, की घ्या, माझ्याकडे सामर्थ्य आहे, हे घ्या आणि मळाची रचना करा. आणि जीवाने काय केलं? जीवसृष्टी, प्रपंच म्हणजे जीवाने त्या सामर्थ्याच्या आधाराने भैरव स्वरूपी भूतं आणली. कच्चा माल कुठे आहे? भैरव स्वरूपी आहे. तिथे भूतं द्रवत आहेत ती. जसं इथे एका मळाची रचना झाली की दुसऱ्या मळासाठी तिथे बरोबर भूतं द्रवतात, असं ते बरोबर ती प्रक्रिया आहे. ती भूतं द्रवण्याची प्रक्रिया वगैरे ही तुम्हाला हळूहळू कळेल. किचकट आहे, थोडंसं आहे, सोपं, पण तुम्हाला ते विश्लेषण करण्यासाठी मला थोडं किचकट जाईल ते. तर या ठिकाणी जीवाने काय केलं? ती भूतं जी आहेत, आता भूतं म्हणजे काय? भूमी, आप, अनल, वायू, खम, रजतम, सत्व, हे अष्टभूतं जी आहेत ही तिथे द्रवतात. मग त्याच्यामध्ये 3 ढीग आहेत. एक आहे सूक्ष्म प्रपंचाचं, म्हणजे ज्याच्यातनं फक्त मळ रचनेसाठी म्हणूनच भूतं. एक आहे स्थूळ प्रपंचाचा, एक दिव्य प्रपंचाचा आहे, ज्याच्यातनं दिव्य प्रपंच म्हणजे देवतांच्या मूर्ती वगैरे त्याच्यातनं बनणार आहेत वगैरे. तर अशा प्रकारे हे 3 ढीग आहेत. त्यातल्या मळ रचनेचा जो ढीग आहे, सूक्ष्म प्रपंचाचा ढीग, त्याची जी काही भूतं द्रवत आहेत त्यातनं जाऊन ती भूतं आणलेली आहेत. आता आद्यमळ तर लागून गेलेला आहे. आता आद्यमळ लागल्यानंतर विश्वदेवतेचा मळ आता बनणार आहे. त्याच्यासाठी 8 भूतं आणल्या गेली. आपण बघितलेलं होतं की मायेचा मळ एका भूताचा असेल तर विश्वेचा त्याच्या 8 पट भूतं लागतील. म्हणजे किती भूतं लागतील? 8च. मायेचा मळ एकाच भूताचा म्हणजे विश्वेचा मळ 8 पट म्हणजे 8 भूतं. अष्टभैरवाचा, एका भैरवाचा मळ 8 पट म्हणजे 8 8 64. 8 भैरवांचे मळ मिळून किती होतील? 512 भूतं होतील. एका भैरवासाठी 64 भूतं लागतात. आता 8 भैरवांना मिळून 512 भूतांचा मळ लागतोय. आता त्याच्या पुढचं देवता कुठली आहे? शेषशय्या. शेषशय्या देवता. शेषशय्या हा मुख्य देवता आहे. त्याची पत्नी लक्ष्मी वगैरे असा तो 1.25 लक्ष परिवार आहे तो. परंतु 8 भैरवांना मिळून 512 भूतं लागली. पण तिथे तो जो शेषशय्या आहे त्याच्या एकट्याच्याच मळा बनवायला 512 भूतं लागणार आहेत. गुणिले 8 किती होतात? कितीतरी होतात. तर ते तेवढी भूतं ते लक्ष्मीचे मळ बनवायला लागणार. असं तुम्ही करत 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 यक्षिणी देवता कितवी आहे? 81 कोटी 1.25 लक्ष 10वी देवता यक्षिणी आहे. तिच्या मळाला किती हे लागतील? भूतं लागतील. त्याचं काही गणित नाही. म्हणजे आपल्याकडे ते कॅल्क्युलेटर तेवढं नाही आहे मोठं. तर अशा प्रकारे ते मळ रचना होत जाते. परंतु आता आपण कुठे आलो? परत विश्वमळ आपला अजून बनायचाच बाकी आहे. बरं, विश्वमळ बनायला 8 भूतं लागतील. तर मायेने जे सामर्थ्य दिलं ते सामर्थ्य दिल्यानंतर तो काय करणार? विश्वदेवतेचा मळ बनवण्यासाठी तिकडून 8 भूतं येणार आणि त्या 8 भूतांचा विश्वमळ तयार होणार. त्याच्यानंतर परत तो विश्वमळ तयार झाला, विश्वमळ म्हटलं की परत अष्टभैरवाचा मळ बनण्यासाठी परत तिथून परत भूतं येणार. किती येणार? 512 भूतं तिकडून येणार. अशा प्रकारे प्रत्येक मळ रचनेच्या वेळी तिकडून भूतं त्या मळ रचनेचे जे सामर्थ्य दिलेलं आहे त्या सामर्थ्याच्या आधाराने त्या ठिकाणी ती भूतं येत राहणार जीवाकडे. आता आपण बघूया की मायासृष्टी, जीवजीवसृष्टी, प्रपंच. मायेने काय केलं? मळ रचनेचे सामर्थ्य दिले. जीवाने
काय केलेलं आहे, तिकडून भूत आणली भैरव स्वरूपीहून. मग ती भूत आणून तशीच ठेवली का न, मायाकृत जीव जीवकृत प्रपंच, म्हणजे मायेने जीवाचे कर्तृत्व केले आणि जीवाने प्रपंचाचे कर्तृत्व केले. म्हणजे मायेने जीवत्व जे आहे जीवाचं ते कार्यरूप केलं. जीवत्व म्हणजे काय, सुख दुःख ग्राहकत्व भाव. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जिवंत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं तुम्हाला कधीही वाटणार नाहीत. अर्थातच काही लोकांना मेल्यानंतर पण वाटतं भूत होऊन मग ते येतात की मला हे पाहिजे ते पाहिजे, तो भाग वेगळा. परंतु जर का आपल्याला सुखदुःख ग्राहकत्वच नसेल तर आपल्याला त्याचं काही वाटणारच नाही. म्हणजे हे पाहिजेच मला असं वाटणार नाही. खूप वेळा आपल्याला कधी वाटतच नसतं की मला हे पाहिजे, तर कोणतरी येऊन आपले कान भरतं की बा तुमच्या हक्काचं आहे बरं का ते, तुम्ही भांडा त्याच्यासाठी. मग आपलं त्याला, मग जेव्हा आपल्याला कळतं आणि आपण जे मग भांडतो त्याला म्हणतात जीवत्व कार्यरूप होणं. त्याला म्हणतात जीवत्व कार्यरूप होणं. जसं आपण की आम्हाला खायचंच नाही, आम्हाला नको आहे ते, तेव्हा कोणतरी येऊन सांगतं अरे तुमच्या नावाचं आहे ते खाऊ नका पण घेऊन तर जा. मग आपल्याला पण वाटतं बरोबर म्हणतात. ह्याला म्हणतात जीवत्व कार्यरूप होणं. सुखदुःख ग्राहकत्व म्हणजे ते भेटल्याने सुख होतं, न भेटल्याने दुःख होतं. हे असं जीवामध्ये कार्यरूप केलं मायने. टप्प्याटप्प्याने काम चालू आहे सगळं हे. आणि मग जीवाने पण काय केलं, जीवकृत प्रपंच म्हणजे जीवाने काय केलं, त्या पाची भूते आणि तिन्ही गुणांना काय केला, सांगात दिला. म्हणजे ते जी भूतं आणलेली होती ती मोकळी मोकळी होती. भूतं म्हणजे ही भूतं नाही बरं का, भूतं म्हणजे ते प्रापंचिक भूतं ज्याला म्हणतात ते निर्जीव आहेत पण ते सामर्थ्यरूप आहेत ते सगळे. तर त्यांना डाग दिला. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देईन तर म्हणजे त्या उदाहरणा माध्यमातून तुम्हाला कळेल की विश्वमळ जेव्हा बनायचं आहे तेव्हा जीवाने काय केलं, 8 फुलं आणली, ती मोकळी मोकळी होती. आता जीवत्व कार्यरूप केल्यानंतर या फुलांचा मला हार बनवायचा आहे, हे जीवत्व कार्यरूप झालं. मग त्या जीवाने काय केलं, पाचीभूत तिन्ही गुणांचा सांगात केला. म्हणजे त्यांना डाग दिला, म्हणजे त्यांना ओवून घेतलं. आता त्याचा काय झाला, हार तयार झाला. आता पुढे काय होतं, माया कार्य जीव जीव कार्य प्रपंच. म्हणजे मायेने काय केलं, जीवाच्या मती चेतविल्या. मती कुठल्या, 3 प्रकारच्या मध्ये, अधमती अधगती आणि अधरती. या मती चेतविल्या आणि जीवाने काय केला, तो पाचभूत तिन्ही गुणांचा जो सांगात आहे तो अंगावर घेतला. म्हणजे एकदा जर का हार तयार झाला तर असं वाटतं हा हार माझ्या गळ्यात किती छान वाटेल. आपण जे दागिने घ्यायला जातो त्याकडे जर का चैन बघितली एखादी तर काय वाटतं आपल्याला, की माझ्या गळ्यात कशी वाटेल. किंवा अंगठी बघितली तर माझ्या बोटात कशी वाटेल. चपलेच्या दुकानात गेले की हे माझ्या पायात कशी वाटेल. म्हणजे हे काय आहे, हे मती चेतविल्या गेल्या, अधमती अधगती अधरती की जे निर्माण झालेलं आहे ते आपल्याला हवं असतं आणि त्याचा आपण स्वीकार करतो. हे आहे जीव कार्य प्रपंच. म्हणजे जीवाने तो 5 भूत तिन्ही गुणांचा सांगात अंगावर घेतला, तो होता विश्वदेवतेचा मळ. अशा प्रकारे मळ रचना आपण पुढे बघणार आहोत. या परी माया जीवाते जन्मोनी आपण उदासीन होई परी सूत्राते न संडी. तर अशा प्रकारे माया जीवाच्या बाबतीमध्ये ह्या 3 कार्य करते की मळ रचनेचं सामर्थ्य देते, त्यानंतर जीवाचं जीवत्व कार्यरूप करते, त्यानंतर जीवाच्या मती चेतविते. आणि मग पुढे काय होतं, या परी माया जीवाते जन्मोनी आपण उदासीन होय. असं मायेचं कार्य आद्यंतपर्यंत सारखंच आहे का, म्हणजे मळरचने सामर्थ्य दिल्यापासून तर शेवटपर्यंत माया अशी इन्वॉल्व राहते का त्याच्यासोबत, नाही. तिथे सांगितलं आहे की या परी माया जीवाते जन्मोनी म्हणजे मळरचनेचे सामर्थ्य देऊन वगैरे, मती चेतवून वगैरे माया काय करते, आपण उदासीन होय म्हणजे स्वतः बाजूला होते. आपण एखाद्याला हे करतो ना भांडण्यासाठी, त्याचं डोक्यात तयारी करून देतो आणि आपण तिथे भांडायला थांबतो का प्रत्यक्ष घटनास्थळी. त्याला एकदा भडकून दिलं की आपण बाजूला येऊन उभं राहतो, गंमत बघायला आता काय होतं बघूया. मग आपण शेवटपर्यंत परत तिथे जात नाही. अर्थात आपण भांडणं लावत नाही कारण की आपण ब्रह्मविद्या ज्ञान ऐकतो. परंतु मायेने काय केलं, हे सगळं दिलं आणि जीवाला मोकळं सोडून दिलेलं आहे. आपण उदासीन होय म्हणजे प्रत्यक्ष कार्यरूप नाही. आता ती पर्याय सूत्रातेन संडी, पण मायेचा मनोधर्म हा आहेच की ती लांबून बघते आहे, व्यवस्थित भूतं येत आहेत का, व्यवस्थित मळरचना होते का, ही तिचा मनोधर्म हा तिथे आहेच आहे.
जसं आई मुलाला खेळायला पाठवून देते, म्हणजे स्वतःच्या बंधनातनं मुक्त केलं, आपण उदासीन होय, म्हणजे त्याच्या खेळात आई आता खेळायला जाणार नाही किंवा आडवा जाणार नाही. परंतु आई काय करत असते, अधूनमधून बाहेर येते आणि बघते बरोबर खेळतो का, आहे का, पडला तर नाही. म्हणजे हे आई अधूनमधून येऊन जाऊन बघते. ह्याला काय म्हणतात, उदासीन होय. म्हणजे आई आपल्या कामात राहते, त्याच्या आता खेळात आडवी येत नाही, परंतु सुत्राते संडी, म्हणजे तिचं लक्ष असतं किचनमधनंच की हा बरोबर खेळला पाहिजे, पडला नाही पाहिजे असं. जीव मायेसी अधीन होय का प्रपंचासी अधीन होय, मध्य असण्याची नाही. मग जीव कायमस्वरूपी मायेच्याच अधीन राहतो का न, जीव एक तर मायेशी अधीन होय, म्हणजे तमामध्ये असताना किंवा मळरचना पूर्ण होईपर्यंत जीव हा मायेच्या अधीन राहतो का प्रपंचाशी अधीन होय, किंवा प्रपंचाच्या अधीन, म्हणजे सृष्टी रचना झाली, मळ रचना झाली की जीव सृष्टीमध्ये येतो आणि सृष्टीच्या अधीन होऊन जातो, स्थूळ प्रपंचाच्या. आता आपण स्थूळ प्रपंचाच्या अधीन आहोत. मध्य असणीच नाही, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जीव कुठेच नसतो, ना मायास्वरूपी सोडून किंवा सृष्टी सोडून जीव कुठेच नसतो. हे सामान्य जीवाचं झालं. परंतु ज्या जीवांनी ब्रह्मविद्येचं आचरण करून, जे जीव आचरण करून परमेश्वरच्या पदाला प्राप्त झालेले आहेत, ते जीव मायेच्या सुद्धा अधीन नाहीत आणि प्रपंचाच्या सुद्धा अधीन नाहीत. ते कुणाच्या अधीन झाले, परमेश्वर स्वरूपाच्या अधीन ते जीव झालेले आहेत. जन्मला साता जीव क्षणापर्यंत शुद्ध असे मग मैळे. आता ही जीव किती वेळपर्यंत शुद्ध असतो आणि कधी मळतो न, जन्मला सांता, म्हणजे तमातनं हरितात आल्या आल्या जो जीव आहे तो क्षणपर्यंतच फक्त शुद्ध आहे. लगेच त्याला काय लागलं, आद्यमळ लागला, अशुद्ध झाला. आद्यमळ लागल्यानंतर काही वेळ परत जीव शुद्ध आहे, परंतु लगेच थोड्या वेळाने त्याला काय होतं, विश्वमळ लागतो. तो लागल्यानंतर काही वेळ शुद्ध आहे, तो परत त्याला काय लागतं, अष्टभैरव मळ, असं यक्षिणीपर्यंत मळ, थोड्या वेळ शुद्ध मग अशुद्ध, शुद्ध अशुद्ध असं चालू राहतं त्याचं. चैतन्य मृत्तिकापर्यंत मिळे, चैतन्यासेवेची मृत्तिकापर्यंत मिळे. ही मळीनत्वाची मर्यादा कुठपर्यंत आहे न, चैतन्य म्हणजे संलग्न. आता तुम्हाला सांगण्याचं एक त्याच्यामध्ये राहून गेलं, कारण की विषय आत्ता आला संलग्नाचा, म्हणून तो आत्ता सांगणं आहे की चैतन्य जो आहे, चैतन्य कोणाला म्हणतात, मायेला म्हणतात. आणि चैतन्य असं मायेचा जो अंश आहे संलग्न, त्यालासुद्धा चैतन्य असं म्हणतात. तो संलग्न आपल्यासोबत असतो. मायेच्या इतर देवतांच्या काय असतात, पिंडस्था असतात, आणि मायेची पिंडस्था नसते. मायेचा कोण असतो, संलग्न असतो, तो आपल्यासोबत दिलेला आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत एकजण असतो ना, PA सारखं कोणीतरी, तसं आपल्यासोबत आहे हे, की आपण काय उल्लेख केला, कुठले उल्लेख आपण विसरलेलो आहोत, कुठले उल्लेख आपल्याला कुठे उद्भवायचे आहेत, ते बरोबर संलग्न आपल्याला आठवण करून देताना चेष्टकत्व असं म्हणतात. तुम्ही एखाद्या वेळेस असं असतं की एखाद्या माणसाला बघितलं की तुम्हाला अरे आठवतं, रे बरं झालं मला आठवलं, तुम्हाला आठवत नाही, ते तुम्ही विसरलेलेच आहात. ते तो संलग्न तुम्हाला आठवण करून देतो की या माणसाला ही वस्तू द्यायची आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला आठवलं, परंतु संलग्न त्याची आठवण करून देतो, चेष्टकत्व करून देतो. तुम्ही उल्लेख केलेला आहे की कोणातरी अमक्यांना जीव घालायचा आहे, नंतर कोणाकडे तरी बोलून दाखवतो की अमक्याला जीव घालायचा आहे. आता त्याची जर का तो जो कोण जीव आहे, तोच जीव किंवा तशी देहाभिमानीने असलेला एखादा जीव जेव्हा समोर येतो, तेव्हा संलग्न आठवण करून देतो की यांना आपल्याला जीव घालायचा आहे बरं का, उल्लेख केला आहे तुम्ही. मग आपल्याला आठवतं, रे ह्यांना जेवायला तुम्हाला बोलवलं आहे बरं का आम्ही. हे कर्मराठीच्या क्रियेंपैकी, दैवराठीच्या क्रियेंपैकी नाही. दैवराठीच्या क्रियेच्या वेळेस संलग्न मागे असतो, जीव पुढा असतो, जीव स्वातंत्र्याने कार्य असतं. कर्मराठीच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये संलग्न पुढे असतो आणि जीव मागे असतो. आता जर का तुम्हाला तुम्ही आता प्रवचनात बसलेले आहात आणि घरची आठवण आली लगेच, तर घरची आठवण जर का आली लगेच आपल्याला आठवतं घरी जायचं, स्वयंपाक बनायचं, पाणी भरायचं आहे, हे सगळं संलग्न तुम्हाला आठवण करून देतो आहे. परंतु घरी असताना जर का तुम्हाला आठवण येते की सत्संगाला जायचं आहे, तर त्यावेळेस ती आठवण संलग्न देत नाही. तो तुमचा अधिकार तुम्हाला तुमची आठवण देतो किंवा परमेश्वर जो आहेत ते योग घडवून देतात आणि तसा उल्लेख आपल्याला होतो की सत्संगाला जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दैवराठीच्या ठिकाणी संलग्न उल्लेख चेष्टकत्व करून देत नाही. त्या ठिकाणी आपला अधिकार तिकडे उद्भवून आपल्याला चेष्टकत्व होतं.
परंतु कर्मराटीची क्रिया असेल तर त्या ठिकाणी संलग्न तुम्हाला आठवण करून देत असतो. हा संलग्न आपल्यासोबत आहे. तो संलग्नसुद्धा जीवासोबत मळांची रचना करतो. जसं जीव करणार तसं संलग्न करतो. या ठिकाणी बघूया की चैतन्य म्हणजे संलग्न मृत्तिकापर्यंत मळे म्हणजे यक्षिणी मळापर्यंत मळांची रचना होते म्हणजे मळीनत्व. आणि चैतन्यासवे जीव म्हणजे संलग्नाच्या सोबत जीवसुद्धा काय करतो, चैतन्य मृत्तिकापर्यंत मळे म्हणजे चैतन्यासवे जीव मृत्तिकापर्यंत मळे म्हणजे त्या संलग्नासोबत जीवसुद्धा मळ रचना करतो. अर्थात जीवासोबत संलग्न मळाची रचना करत असतो, संलग्नासोबत जीव करत नाही. परंतु हे दोघंसुद्धा यक्षिणीपर्यंत काय करतात, मळांची रचना करतात. जीव करतो म्हणून संलग्नसुद्धा अभिमान घेऊन करत राहतो. मग यांना मळीनत्वच आहे का, न चैतन्य चैतन्यापर्यंत उजळे, चैतन्यासेवे जीव चैतन्यापर्यंत उजळे. चैतन्य म्हणजे संलग्न चैतन्यापर्यंत म्हणजे चिज्जळपणापर्यंत तो सुख प्राप्तीला जाऊ शकतो. आणि जीवसुद्धा काय करू शकतो, चैतन्य फळापर्यंत सुखप्राप्तीला जाऊ शकतो म्हणजे चैतन्य मायेच्या फळामध्ये तो पावन होऊ शकतो. अनाचा करणातयासी अभिमान. आता जीव आणि संलग्न दोघांच्या मळाची रचना आपण बघतो आहोत. तर संलग्नाचं आणि जीवाचं मळ रचना हे सारखंच आहे का, ना सारखं नाही आहे. आनाचा करणा तयासी अभिमान. आनाचा करणा, आनाचा म्हणजे जीवाच्या कर्तृत्वाचा, त्याला म्हणजे संलग्नाला अभिमान. संलग्न काही स्वतःहून मळाची रचना करत नाही, तो जीवाचा अभिमान घेतो की माझा सांगती मळाची रचना करतोय ना तर मी सुद्धा करणार. जसं आई चपाती बनवत असेल तर ती लहान पोरगी असते, तिलासुद्धा छोटं पोलपाट लाटणं असतं, तिला पण एवढूसा गोळा द्यावा लागतो पिठाचा, ती पण लाटते का माझी आई चपाती बनवते तर मी पण बनवणार. तसं आनाचा करणा तयासी अभिमान. संलग्न मळ रचना करतोय तर संलग्नाच्या मळ रचने जीव मळ रचना करतोय ते पाहून संलग्नसुद्धा करतो. आता उलटं घेऊया की आनाचा करणा तयासी अभिमान म्हणजे संलग्न जे काही चेष्टकत्व करून देतो जीवाला त्याचा अभिमान की मला उल्लेख झाला आता ते कृत्य मी करणार. म्हणजे जीवसुद्धा त्याच्या चेष्टकत्वाचा काय करतो, अभिमान घेऊन ते कार्य करतो, ते सोडून देत नाही. आता या माध्यमातून जीव काय करतो, मग जीव प्रपंचाते रची. प्रपंचाची रचना म्हणजे मळांची रचना जीव करतो. आता स्वामींनी शंका दिली का रची, म्हणजे जीव मळाची रचना का करतो, एवढं सामर्थ्य दिलेलं आहे तर सामर्थ्याच्या माध्यमातून अजून काहीतरी निर्मिती करावी. मळाची रचना याच्यासाठी करतो की मळ म्हणजे मळीनत्वा ते आणणारे आहेत, ते जीवाला मळीनत्व आणतात ते. आणि मायेने काय केलेलं आहे की अधमती अधगती अधरती हे प्रज्वलित करून दिलेलं आहे. का रची, जे अधमती अधगती अधरती म्हणून रची, या तीन गोष्टी त्या जीवाकडे आहेत. अधमती म्हणजे अधविचार, त्याच्यानंतर अधगती म्हणजे अध चालणे आणि अधरती म्हणजे त्याच्यामध्ये रममान होणे. या तीन दोषरूपी गोष्टी त्या जीवाकडे असल्यामुळे जीव मळाची रचना करतो. काही सेन रची, पण जीव मळाची रचना कसं काय करू शकतो, त्याच्याकडे सामर्थ्यच नाही आहे. स्वामीच सांगतात की काही सेन रची आणि स्वामीच त्याचं उत्तर देतात की तैतया सामर्थ्याती, म्हणजे त्या काळी मायेने त्या जीवाला मळ रचनेचे जे सामर्थ्य दिलेलं आहे त्याच्यामुळे तो जीव मळाची रचना करतो. मग कशी करतो ते बघूया. मग जीव नाही तेची एक गंधर्व नगराकार विश्वरची. मग म्हणजे मळ रचनेचे सामर्थ्य दिल्यानंतर मग भैरवस्वरूपी भूते आणल्यानंतर मग गंधर्व नगराकार विश्वरची, म्हणजे गंधर्व नगराकार म्हणजे सव्य हात भवंडलिया दिसे, अपसव्य हात भवंडलिया न दिसे. म्हणजे असा हात फिरवला की तुम्हाला सगळं दिसेल, इकडे मोठी नगरी वसलेली दिसेल, आणि असा उलटा हात फिरवला तर सगळं अदृश्य होईल. अशा प्रकारे जीवाने काय केलेलं आहे, ते भूतांची संघात केला आणि मळाची रचना केली त्या जीवाने. त्या माझी रिगे, म्हणजे तो जो काय हार बनवलेला आहे, कुठल्या रंगाचा आहे तो, पिवळ्या रंगाचा हार आहे. हरिता पिता, पिवळ्या रंगाची फुलं आहेत त्याचा तो हार आहे. आणि तो हार त्यांनी काय केलेला आहे, तो रचला. विश्वरची म्हणजे विश्वमळाची रचना त्या जीवाने केली. तया माझी रिगे, म्हणजे तो मळ काय केलेला आहे, त्यांनी अंगावर घालून घेतलेला आहे गळ्यामध्ये. आणि तादात्मक होय म्हणजे त्यामध्ये रममान होतो.
आणि बघतो की विश्वदेवता ते मी आहे बरं का. हा जो हार माझ्या गळ्यात घातला, आता मी विश्वदेवता झाले. आधीच्या काळामध्ये एखाद्या राजाचा मुकुट घातला, ज्याने तो मुकुट घातला तो राजा व्हायचा. किंवा लहान मुलांचं तुम्ही बघा, लहान मुलांचे ते ड्रेस असतात, कुठले असतात, पोलिसाचे ड्रेस असतात. त्यांनी तो ड्रेस घातला की त्याला तेवढ्या वेळापुरतं काय वाटतं, मी पोलीस आहे. सेम असंच आहे मळरचनेचं. त्याला जर का तुम्ही दुसरे काही ऐतिहासिक कपडे घातले की त्याला वाटतं मी शिवाजी महाराज आहे, असं त्याला वाटतं. तसं पीतवर्णाचं जर का ते हार घातलेलं आहे किंवा तसं मळ त्यांनी घेतलेलं आहे. हार म्हणजे मळ बरं का, लक्षात घ्या. उदाहरणादाखल आपण हे देतो आहे. पीतवर्णाचा मळ त्यांनी अंगावर घेतला आणि त्याच्यात तो रममान झाला आणि मग तो बोलतो पीतदेवता म्हणजे कोण, विश्वदेवता ते मी आहे, विश्वमहम असं म्हटल्यानंतर तो मळसुद्धा त्याला लागतो आणि थोड्या वेळाने तो मळ अदृश्य होतो आणि परत जीवाला असं वाटतं की मला वस्त्र पाहिजे. तर मग परत जीव काय करणार की त्या ठिकाणी मग जीव त्याही त्याची एक गंधर्व नगराकार अष्टदा प्रकृती रची, म्हणजे अष्टभैरवाचा मळाची रचना करतो तो जीव. तिये माझी रिगे तादात्मक होय प्रकृती रमायसे बुजे. म्हणजे आता सफेद फुलांच्या जे काही रंग असलेला माळ त्यांनी घातलेली आहे आणि त्याला असं वाटतं की आता कोण आहे मी, अष्टभैरव मीच आहे. आणि तो म्हणतो की प्रकृती रमायसे बुजे, म्हणजे अष्टभैरव देवता ते मी असं म्हणतो आणि काही वेळाने तो मळ अदृश्य होऊन जातो. त्याच्यानंतर पुढे परत मळ रचण्याची इच्छा होते आणि मग जीव नाही त्याची एक गंधर्व नगराकार अनेकदा विकृती रची तिये माझे रिगे तादात्मक होय विकृती रमायसे भुजे. म्हणजे जीव काय करतो, यानंतर परत मळांची रचना करतो आणि त्या ठिकाणी त्या देवतेचा मळ रचल्यानंतर विकृती रमायसे बुझे. आणि मग विकृती देवता म्हणजे त्याच्या खालील देवता कुठले आहेत, अष्टभैरवाच्या खाली शिराब्दी आणि कैलास वैकुंठ 9 कोटी 1.25 लक्ष देवतांचे मळ त्यांनी रचले. विकृती म्हणजे विचित्र असे मळ त्या जीवाने रचले आणि त्या देवता ते मी. आपल्याला थोडक्यात सांगितलं ना तर संसरण प्रकरण खूप मोठं झालं असतं, पण स्वामींनी थोडक्यात सांगितलं की तुम्हाला लोकांना पाठ करायला सोपं जावं म्हणून स्वामींनी वचनं छोटे छोटे करून टाकली. इथे 81 कोटी 1.25 लक्ष देवतांचं एकच वचन स्वामींनी सांगितलं की या ठिकाणी गंधर्व नगराकार अनेकदा विकृती रचे. या ठिकाणी सांगतात की अनेकदा विकृती रची ती माझी रिगे तादात्मक होय. म्हणजे विश्व मळ रचल्यानंतर अष्टभैरव मळ रचला आणि अष्टभैरव मळ रचल्यानंतर मग सरळ सांगितलेलं आहे की शेषशय्या ब्रह्मादिक शेषशय्येचे मळ या ठिकाणी रचल्या गेले. म्हणजे 1.25 लक्ष 9 कोटी मळांची रचना या वचनामध्ये सांगितली आणि ते मळ बनवले की लक्ष्मी देवता ते मी, शेषशय्या देवता ते मी, महादेव देवता ते मी, पार्वती देवता ते मी, असं प्रत्येक मळाला तो म्हणत जातो. असं तो किती वेळा म्हटला, 1.25 लक्ष 9 कोटी वेळा म्हटला तो. त्यानंतर तो मळसुद्धा अदृश्य होत गेले आणि मग परत वस्त्र आता पाहिजे, मळ पाहिजे. मग जीवाने काय केलं, परत मळांची रचना केली. अनेकदा विकृती रची, म्हणजे अनेक वेळा आता मळांची रचना केली. अनेक वेळा म्हणजे किती, 72 कोटी वेळा आता होणार, कारण की आता 4 ठिकाणचे मळ बाकी आहेत. 33 कोटी, त्याच्यानंतर 13, एकूण किती झाले, 72 कोटी झाले. 72 कोटी वेळा आता तो बोलणार आहे. म्हणून तिथे काय लिहिलेलं आहे, अनेकदा विकृती म्हणजे विचित्राहून विचित्र मळ आता बनणार आहेत. म्हणजे आहेत कुठल्या वर्ण, आता रंग कुठला असणार आहे या मळाचा, कृष्णा म्हणजे कुठला, काळा. पण तो काळ्यामध्ये अनेक छटा आहेत, वेगवेगळ्या शेड्स आहेत. म्हणजे एकूण ब्रह्मविद्या अभ्यासल्यानंतर आपल्याला असं कळतं की काळ्या रंगामध्ये एकूण किती छटा आहेत, 72 कोटी छटा आहेत. माहिती कुठल्या रंगवाल्याला माहिती असेल का, हे सायन्सला माहिती असेल. 72 कोटी छटा आहेत काळ्या रंगामध्ये. मंजिष्ठ वर्ण या 2 देवतांचा, म्हणजे यांचे 9 कोटी 1.25 लक्ष छटा आहेत मंजिष्ठ वर्णामध्ये. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, अशा प्रकारे एवढ्या छटा आहेत. प्रत्येक मळ वेगवेगळा दिसणार, काळाच आहे परंतु काळ्यामध्ये तो
बदल असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अनेकदा विकृती म्हणजे विचित्राहून विचित्र असे ते मळ त्या ठिकाणी 72 कोटी रचले. यामध्ये एकूण स्वर्गस्थानीच्या 33 कोटी देवता, अंतराळीच्या 13 कोटी देवता, अष्टदेवनीच्या 13 कोटी देवता आणि कर्मभूमीच्या 13 कोटी देवता एवढ्या देवतांची मळांची रचना या वचनामध्ये झालेली आहे. म्हणजे एकूण 4 वचने आमच्या स्वामींनी न म्हणता एकच वचन म्हटलं. आम्हाला पाठ करायला एकदम ते सोपं झालं. आता म्हणजे पाठ झालं पाहिजे बरं का. पुढच्या वेळेस संसरणाचं मनन तुम्ही देऊ शकता लवकर येऊन. यापरी मनुष्यपर्यंत मैळे म्हणजे यक्षणी देवतेपर्यंतची मळ रचना झालेली आहे. मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती. आता मळांची रचना झाल्यानंतर मग काय होतं? ही मळांची रचना कुठे झाली? हरित स्वरूपी झाली. उगळीपर्यंत आलो, अजून लोटी झालेलं नाही आहे. म्हणजे जीव अजूनसुद्धा हरित स्वरूपामध्येच या मळांची रचना करत आहेत. म्हणून इथे सांगितलेलं आहे की आता मळांची रचना झाली, मग जीवाची कवन गती. न मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती. मग लोटी हे प्रकरण घडतं. ते जे काही प्रक्रिया आहे, मायेने जीवाला हरित स्वरूपाच्या बाहेर लोटलं. म्हणजे ज्या त्या ब्रह्मांडीची जीव त्या त्या ब्रह्मांडात लोटले. परंतु ब्रह्मांडात लोटले आणि इथे येऊन पडले का असे नाही. लोटले म्हणजे नेमकं काय केलं? चतुर्विधा कर्मफळा जाती. म्हणजे ह्या ज्या ब्रह्मांडात जीवाला टाकलं तो ज्या ज्या कर्मफळामध्ये आहे. आपल्याला जर का आत्ता काढलं तर आपण मनुष्य कर्मफळात आहोत, तर मनुष्यच कर्मफळात येऊ. एखादा पशु कर्मफळात असेल, पक्षी कर्मफळात असेल, तर त्या त्या कर्मफळात तो जीव जाणार. चतुर्विध कर्मफळा जाती. पण चतुर्विध कर्मफळच आम्हाला माहिती नाहीत कुठले आहेत. स्वामी सांगतात की स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष याते चतुर्विध कर्मफळ बोलिजे. स्वर्ग म्हणजे खालील चौस्थानीच्या देवतांची जी फळं आहेत त्याला स्वर्ग असं म्हणतात. नरक म्हणजे कैलास वैकुंठापासून तर चैतन्य देवतेपर्यंत जे काही देवतांची फळं आहेत त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह. आपण कर्मभूमीमध्ये आहोत ना आता. म्हणजे मनुष्य देह कर्मभूमी असं मनुष्य देहाला का म्हटलं? कारण की खऱ्या अर्थाने बघितलं तर मनुष्य देह ही कर्म निष्पत्तीची भूमी आहे. म्हणजे कर्माची जी निष्पत्ती आहे फक्त मनुष्य देहातच होते. म्हणून मनुष्य देहाला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मभूमीमध्ये तो जीव येतो. आणि मोक्ष स्वर्ग नरक. आता नरक कशाला म्हणतात? मनुष्य देहा खालू ते जेवढे काही फळं आहेत आपण बघतो ना, जीव प्रत्येक देहामध्ये आहेत. तेव्हाही मनुष्य देहात आहेत, किड्या मुंग्यांमध्ये आहेत, झाडांमध्ये आहेत, पक्ष्यांमध्ये आहेत, पशूंमध्ये आहेत. हे सगळे सजीव आपण बघतो. यातला फक्त मनुष्य जो सजीव आहे तोच कर्मभूमीमध्ये येतो. बाकीचे जेवढे सजीव आहेत ते नरक फळामध्ये येतात. लक्षात आलं? स्वर्ग म्हणजे यक्षिणीपासून स्वर्गापर्यंत जी काही देवतांची फळं त्याला स्वर्ग असं म्हणतात. मोक्ष म्हणजे कैलास वैकुंठापासून चैतन्य देवतेपर्यंत. कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह आणि नरक म्हणजे मनुष्य देहा खालू ते जेवढी काही कर्मफळं आहेत त्याला नरक असं म्हणतात. त्या त्या कर्मफळात ते जीव जातात. यापरी मागोती जैसी असली तैसी सृष्टी रची. हे वाक्य बघा. मागोती जैसी असली म्हणजे संहार करते काळी जशी स्थिती होती, तिथी वार नक्षत्र तास सेकंड हे जसंच्या तसंच प्रतरचना होते, वेगळं नाही. तैसी सृष्टी रची म्हणजे माया परमेश्वराच्या मनोधर्माने ही सृष्टीची रचना करते. आणि मग आता सृष्टीची रचना झाल्यानंतर माया निर्व्यापार झाली असेल ना. सांगतात माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे. म्हणजे परत माझे परमेश्वर मला काय आज्ञा देतात म्हणून माया परमेश्वराच्या त्या आज्ञेची वाट बघत परत सेवक भावाने त्या ठिकाणी तिच्या स्वरूपामध्ये ती उपस्थित आहे. जेव्हा केव्हा सगळं जीवना ज्ञानपाळी परत दिल्या जाईल, ज्ञान दिल्या जाईल आणि तदनंतर शेवटचा जीव एक तर उद्धरेल किंवा पतन होईल. बाकीचे जीव आहेत तसेच, पण ज्ञान दिलेल्यापैकी एक जरी जीव असेल तर तोपर्यंत परमेश्वर संहार करत नाही. तो जीव जर का पतन झाला अथवा मोक्षाला गेला तर मग परमेश्वराला संहाराची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यावेळी संहार मायेला जाणविला जातं आणि माया परत संहार करेल. संहार झाल्यानंतर माया निर्व्यापार झाली असेल तर तिथेही वचन आहे की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. ते परमेश्वर कधी पुढची आज्ञा मला काय देतात म्हणून माया परमेश्वराच्या आज्ञेमध्ये सतत राहते. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी प्रकरण बघितलं संसरण उत्तरार्ध.
141 क्रमांकाची लीळा बघितली आपण, तथा संसार निरूपण डोमेग्रामची लीळा. ओके, दंडवत